माझे नाव सुनील आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. मी माझ्या घरच्यांना सांगितले की जोपर्यंत मी चांगली नोकरी करत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. मी बँकेच्या नोकरीची तयारी करत होतो, ज्याच्यासाठी खूप वेळ लागला. यामुळे माझे वय 32 वर्ष झाले, पण मला नोकरी चांगली मिळाली होती. आता माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली. त्यांनी अनेक ठिकाणी माझ्या नात्याबद्दल विचारले, पण कुठेच जमले नाही. प्रत्येक ठिकाणी काहीतरी समस्या होत असायची. या सगळ्यात आणखीन 1 वर्ष निघून गेले. माझ्या आई बाबांना आता जास्त टेन्शन झाले होते. त्यांना सकाळ संध्याकाळ फक्त माझ्या लग्नाचीच काळजी असायची. पण नंतर एके दिवशी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. खूप दिवस शोध घेतल्यानंतर त्यांना एक नाते सापडले, जे माझ्या कुटुंबियांना मान्य होते. ते लोक गावातील होते आणि आमच्यापेक्षा गरीब होते. घरच्यांनी मला त्या मुलीचा फोटो दाखवला. ती मुलगी छान होती. मी दुसऱ्या शहरात नोकरी करत होतो. आई बाबांनी मुलीला त्यांच्या घरी जाऊन पाहिले. मलाही सांगितले होते, पण मी जाऊ शकलो नाही. आईला मुलगी आवडली होती. आई म्हणाली, आता बस, लग्न पटकन करायचं आहे. लग्नाचा असा योग येत होता की बस, आता लग्न 15 दिवसात होईल किंवा 2 वर्षांनी होऊ शकते. पण आता लग्न पुढे ढकलता येणार नाही. यामुळे 15 दिवसातच लग्न करायचे ठरवले. इतक्या कमी वेळात त्या मुलीला जाऊन बघणे माझ्यासाठी शक्य नव्हते. म्हणूनच मी आता फक्त लग्नासाठी सुट्टी घेतली आहे. लग्नाच्या 5 दिवस आधी आलो. लग्नाची तयारी चालू होती. सगळी तयारी खूप लवकर पूर्ण करायची होती आणि मग लग्नाची वेळ आली. लग्नाच्या दिवशी लग्नाची मिरवणूक घेऊन आम्ही मुलीच्या घरी पोचलो. तिथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघून मला काहीतरी विचित्र वाटलं. एका छोट्याशा खोलीत माझी राहण्याची सोय झाली. मी बाबांना विचारले, बाबा, इथे सर्व ठीक आहे ना? बाबा म्हणाले, सर्व काही ठीक आहे. लग्न गावातच होते. लग्नाच्या वेळीही मुलीने तिचा चेहरा साडीच्या पदराने झाकलेला होता. लग्नानंतर आम्ही सर्वांचा निरोप घेतला आणि घरी आलो. आम्ही घरी आल्यावर माझ्या लग्नाच्या रात्री माझे आई बाबा मला एकटे घेऊन जातात आणि मला असे काहीतरी सांगतात जे मी यापूर्वी कधीही ऐकले नाही. ते म्हणाले की आपल्या घरात एक प्रथा आणि परंपरा आहे की लग्नानंतर 15 दिवस मुलगा वधूचे तोंड बघत नाही. मी म्हणालो, हे काय आहे? याआधी तुम्ही मला याबद्दल कधीच सांगितले नाही. बाबा म्हणाले, आधी सांगितले असते तर अशुभ असते म्हणून सांगितले नाही. त्यामुळे लग्नानंतरच सांगितले जाते. मला कळत नव्हते की ही गोष्ट अचानक कशी काय समोर आली. पण नंतर आई बाबांच्या खूप आग्रहानंतर मला हे मान्य करावे लागले. बाबांनी मला एक काळा कपडाही दिला आणि म्हणाले की हा कपडा बांधूनच खोलीत जायचं आणि चुकूनही उघडायचं नाही. माझ्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आणि विचार मनात येत होते, पण मला त्यांचे म्हणणे मान्य करावे लागले, कारण मला ते अशा प्रकारे समजावत होते. मला त्यांच्या डोळ्यात थोडी भीती वाटली, म्हणून मी त्यांचं ऐकून घेतलं. मी काळे कापड घेतले आणि माझ्या खोलीत गेलो. दरवाजा बंद होता आणि माझी पत्नी आधीच चेहरा झाकून बेडवर बसली होती. मी अजून डोळ्यावर काळे कापड बांधले नव्हते. मी तिच्याकडे गेल्यावर तिने पहिली गोष्ट ही सांगितली, तुम्हाला आई बाबांनी सगळं समजावून सांगितलं आहे ना? मी म्हणालो, त्यांनी तुलाही सांगितले आहे? ती म्हणाली, हो, मलाही त्यांनी सांगितले आहे आणि आपल्याला त्यांचं पालन करावे लागेल. तुम्हाला फक्त माझा चेहरा बघायचा नाही 15 दिवसासाठी. माझी पत्नी माझ्यासमोर होती, पण मला तिचा चेहरा दिसत नव्हता. मी तिला माझ्याकडचे काळे कापड दिले आणि तिच्याकडे पाठ करून बसलो. तिने माझ्या डोळ्याभोवती कापड घट्ट बांधले. कापड बांधून झाल्यावर मी तिचा हात माझ्या हातात घेतला. तिचे हात खूप नाजूक होते. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत मी तिच्याशी खूप बोललो. मी तिला पाहू शकलो नाही, पण मी तिचा फोटो पाहिला होता. अशा रीतीने आमच्या मिटलेल्या डोळ्यामधून आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होत होती. दिवसभरातही याबाबत विशेष काळजी घ्यावी लागायची. ती पूर्ण वेळ पदर घेऊन राहत होती. लग्नाआधी मला प्रेम काय असतं हे माहीत नव्हतं, पण लग्नानंतर मी माझ्या पत्नीच्या प्रेमात पडलो. मी आतुरतेने 15 दिवस संपण्याची वाट पाहत होतो. एक एक दिवस जात राहिले आणि माझे प्रेम वाढत गेले. अखेर तो दिवस आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि 15 दिवस पूर्ण झाले. मी आई बाबांना सांगितले की आज 15 दिवस पूर्ण झाले. अजून काही पूजा किंवा इतर उपाय तर करायचं नाही ना?
दोघांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती होती. मला त्याचे कारण समजले नाही. ते काहीच बोलले नाहीत. मी त्यांना पुन्हा विचारले की काही प्रॉब्लेम आहे का? असे का बघत आहात? ते तरीही काहीच बोलले नाही. त्या रात्री मी खोलीत गेलो. आता माझ्या हातात काळे कापड नव्हते. माझ्या बायकोने आजही डोक्यावर पदर घेतलेला होता. मी गेल्याबरोबर तिला विचारले की आजही हे पदर कशासाठी? माझी पत्नी मला म्हणाली की मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. मी म्हणालो, विचार. ती म्हणाली की तुमचे माझ्यावर किती प्रेम आहे? मी म्हणालो की तुला 15 दिवसात कळले नाही? ती म्हणाली की इतके दिवस तुम्ही मला पाहिले नव्हते. आता कल्पना करा की तुम्हाला असे काही पाहायला मिळेल जे तुम्ही विचारही केला नसेल. तरी तुम्ही माझ्यावर तितकंच प्रेम करणार की नाही? ती काय बोलली ते मला समजले नाही. मी म्हणालो, तू काय बोलतेस? मी तुझ्यावर प्रेम करेन. तू माझी पत्नी आहेस. ती गप्प झाली. मग शेवटी मला जे करायचे होते ते केले. मी तिचा पदर उचलला आणि तिचा पदर उचलताच मी तिचा चेहरा पाहिला. तेव्हा माझा विश्वासच बसेना. ही ती मुलगी नव्हती जिचा फोटो मला दाखवला होता. ही तर दुसरीच मुलगी होती. मी तिला विचारले, कोण आहेस तू? ती म्हणाली, तुम्हाला माझा आवाज माहीत आहे. मी तुमची पत्नी आहे. मी आवाज देऊन माझ्या आई बाबांना बोलावले. माझा आवाज ऐकून ते खोलीत आले. मी म्हणालो, आता मला समजले की तुम्ही हे सर्व नाटक याच्यासाठी केले होते. ही मुलगी कोण आहे? तुम्ही मला दुसऱ्याच मुलीचा फोटो दाखवला होता. त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती. आई म्हणाली, बेटा, आम्हाला याच गोष्टीची भीती वाटत होती. आम्ही खूप कष्टाने तुझ्यासाठी एक नाते शोधले होते. ती मुलगी हिची मोठी बहीण होती. लग्नाच्या 2 दिवस आधी ती घरातून निघून गेली. तिला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते. हे लोक पुन्हा लग्नाला नकार देऊ लागले. पण आम्ही तिच्या वडिलांवर दबाव आणला. धमकी दिली होती. ओळख सांगितली. त्यामुळे दबावाखाली येऊन त्यांनी तिच्या 2 वर्षांनी लहान बहिणीशी तुझे लग्न लावून दिले. आम्ही तुला सांगितले असते तर तू आम्हाला हे करू दिले नसते. सत्य कळल्यावर तू कधीच लग्न केले नसते. म्हणूनच आम्ही तुझ्यापासून लपवले. तुम्ही दोघांनी खऱ्या अर्थाने नवरा बायको व्हावे म्हणून 15 दिवसाचे नाटक केले. कारण तू हिला नंतर सोडू शकणार नाही. त्यांचे बोलणे ऐकून माझा विश्वासच बसेना. मी म्हणालो की तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठी दुसऱ्या लोकांना धमकावले. तुम्ही माझ्याशीही खोटं बोलले. तुम्हाला लाज नाही वाटली? या मुलीची तिच्या सहमतीशिवाय तुम्ही जबरदस्तीने माझ्याशी लग्न केले आणि अजूनही ती तुमचं ऐकत आहे. आई बाबा म्हणाले की हे सगळं आम्ही तुझ्यासाठी केलं. मी म्हणालो, तुम्ही हे माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी केले. कारण तुम्हाला माझ्या लग्नाच्या ओझ्यातून सुटका व्हावी म्हणून. दुसऱ्या दिवशी मी काही न बोलता सकाळी कामावर निघून गेलो. पण तिथे गेल्यावर मला वाटले की यात त्या मुलीचा काय दोष? ती आधीच बळजबरीचा शिकार झाली आहे. मी हा विचार करत राहिलो आणि मला तिच्या आवाजाशी प्रेम झाले होते. मी 2 दिवसांनी माझ्या घरी परत आलो. मी त्या मुलीला त्यांच्या घरी नेले आणि त्यांच्या कुटुंबाची माफी मागितली. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मग मी तिला विचारले की ती माझ्यावर प्रेम करते का? ती म्हणाली की मी स्वतःला भाग्यवान समजते की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. जे काही घडले ते फक्त आपल्याला एकत्र आणण्यासाठीच घडले. मी तुमच्यासाठी बनले आहे आणि तुम्ही माझ्यासाठी बनला आहात. म्हणून आपोआप मार्ग तयार होत गेले. तिच्या या गोष्टीमुळे मी तिच्यावर अजून जास्त प्रेम करू लागलो. आता तिला जगातील सर्व सुख देणे माझे कर्तव्य आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.